साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी कंबर कसली कठोर कारवाई देखील केलेली आहे। सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या साठ्याबाबत कठोर भूमिका घेत केंद्र सरकारने एक मर्यादा निश्चित केली आहे। केवळ 15 दिवसांपुरतीच साखरेचा साठा करता येणार असं सांगण्यात आलंय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई। सणासुदीच्या दिवसासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। यापुढे 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही। आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यासारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने साठा मर्यादेबाबत अत्यंत कठोर पावले उचलले। अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार मोठ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना आता केवळ 15 दिवसाचाच साखरेचा साठा हा ठेवता येणार आहे। ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि ताज्या आकडेवारीनुसार साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत। केवळ एका महिन्यात साखरेच्या किरकोळ दरात अंदाजे 13 ते 14% वाढ झाली। यापुढे साठेबाजांकडून साखरेच्या किमतीत अधिक वाढ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नवीन नियमावली काय? महिन्याला 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही। मोठ्या व्यापाऱ्यांना आता 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेची साठवणूक करता येणार नाही। केंद्र सरकारचा हा आदेश 1 सप्टेंबर पासून लागू होणार असून 30 नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहणार आहे। जुलै महिन्यात सरकारने व्यापाऱ्यांसाठी 30 दिवसांची साठा मर्यादा निश्चित होती। साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ही मर्यादा 15 दिवसांवर आली। केंद्र व राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांना या नियमातून वगळले। या निर्णयान्वये साखरेच्या सर्व व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे। साखरेचा साठा मर्यादेतील या बदलासोबतच सरकार घाऊक व्यापारी सौद्यांवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि विविध निकषांच्या आधारे त्यात गैरव्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवली जाणार आहे। गेल्या वर्षभरातील सरासरी मासिक साखर वापराच्या आधारावर आता पडताळणी केली जाणार आहे। साखर कारखान्यांकडून मोठ्या ग्राहकांना थेट किंवा वितरकांमार्फत होणाऱ्या विक्रीवरही देखरेख ठेवली जाईल। साखर कारखान्यांचे जीएसटी रिटर्न आणि साखरेच्या HSN कोडच्या आधारे विक्री आणि वापराची पडताळणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। केंद्र सरकारने साठेबाजीवर मर्यादा आणल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि मोठ्या खरेदीदारांना साठवून ठेवलेली साखर बाजारात आणावी लागेल, ज्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत राहील। परिणामी सणांच्या काळात सामान्य ग्राहकांना साखरेची टंचाई भासणार नाही आणि दर स्थिर राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा घाऊक बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।